आरवलीच्या वेतोबाला हा सुंदर असा पोशाख घालायची प्रथा जवळपास 100 वर्षांपासून चालत आलेली आहे, हे तुम्हाला माहित नसेल. तर झालं असं की काय आहे रे कोकणात सिरीजच्या 4थ्या भागात आरवलीच्या श्री वेतोबाचे दर्शन करत असताना माझी नजर या सुंदर अशा पोशाखावर पडली. हा वेतोबा त्याच्या चपला, मूर्ती, केळ्यांच्या घडांचा नवस अशा अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेच, परंतु इथे घडणाऱ्या अनेक प्रथांपैकीच एक प्रथा म्हणजे ह्या वेतोबाला दरवर्षी घातला जाणारा हा सुरंगीचा पोशाख. ही फुलं विशेषतः या वेतोबाचे वास्तव्य असलेल्या जवळच्या आसोली, सोनसुरे, शिरोडा अशा गावात आढळतात. वर्षातून एकदाच उन्हाळा संपायच्या वेळी ही बहरतात आणि हा बहर फक्त 7 ते 8 दिवसांचाच असतो. या 8 दिवसांच्या काळात एक दिवस ठरवून भाविकांकडून पैसे गोळा केले जातात आणि मग वेंगुर्ला बाजारातून आणि आरवलीमधून या सुरंगीचे सुमारे 200 पेक्षा जास्त वळेसार बनवून घेतले जातात आणि त्याचबरोबर आबोली, रुद्रकंठी यांचेही वळेसार बनवून घेतले जातात. त्यानंतर जवळपास 9 फूट उंच असलेल्या या वेतोबाच्या मूर्तीसाठी 5.5 फूट उंचीचा या तिन्ही फुलांची रंगसंगती असलेला आकर्षक अंगरखा बनवला जातो. हे काम देवस्थानाचे गावकरी, मानकरी, गुरव, कमिटीचे सदस्य आणि काही भाविक एकत्र येऊन करतात. या पोशाखाने वेतोबाचा साज 100 पटींनी वाढतोच, परंतु या फुलांच्या सुगंधाने संपूर्ण मंदिर परिसर दरवळून जातो. श्रीदेव वेतोबाच्या कृपेनेच हे सुरंगीचे उत्पन्न मिळते अशी या पंचकृषीतील ग्रामस्थांची श्रद्धा आहे. त्यामुळेच या आशीर्वादाचे ऋण म्हणून भाविक गेल्या 100हून अधिक वर्षांपासून न चुकता वेतोबाला हा खास सुरंगीचा साज असलेला पोशाख चढवतात. तुम्हालाही वेतोबाचा हा साज आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा जय श्री वेतोबा.